एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची. ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरीमधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम. महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, AC सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउटसाठी योग्य. तर यायचं कुठं आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राहुरी शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी आणि बुवासिंद बाबा तालीम व समाज मंदिर तातडीनं खुलं करावं या मागणीसाठी शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज मंगळवारी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी तरुण उपस्थित होते. प्रशासनाने निवेदन दिल्यानंतर 3 दिवसांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं शुक्रवार 25 जुलै 2025 पासून राहुरी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. तसेच उपोषण करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यास श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रक्तानं अभिषेक घालण्यात येईल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनावर राहुल गंगाधर कलापुरे, युवराज तनपुरे, दीपक शिंदे, शेख शाहबाज, अमोल साळवे, बबन राऊत, प्रवीण सत्रे, आदित्य ठाणगे, महेश कदम, यश तारडे, किरण सत्रे, बबन बर्डे, कृष्णा माळी, संतोष गुंजाळ, अनिकेत गुंजाळ, करण बर्डे, विजय सिनारे, अनिल बर्डे आदींच्या सह्या आहेत. कमीत कमी 3 ते 4 महिने होऊन गेलेत. महाराजांच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी बुवासिंग बाबा तालीममध्ये जे त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात गेलं, महाराजांची जी विटंबना झाली, हे कृत्य अतिशय एकदम घाणेरडं होतं. आज या गोष्टीला 3 ते 4 महिने होऊन गेलेत तरी पण या आरोपींचा शोध लागत नाहीये. तर या आरोपींना लवकरात लवकर शोधून आणावं, त्यांना अटक करावी, त्यांना जी कायद्याने जी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल ती कार्यवाही करावी. याच्यासाठी आम्ही आज आपले राहुरीचे PI साहेब ठेंगे साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. आपले तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. आणि आता आपण नगरपालिकेत जाणार आहोत. नगरपालिकेला पण आपण त्याचं निवेदन देणार आहोत. शिवसाहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि PI साहेबांना आमची एवढीच विनंती राहणार आहे का आरोपी लवकरात लवकर, त्यांनी कोण असेल, त्यांना असं तर वाटतंय मला का त्यांना 100% आरोपी माहिती असेल किंवा त्यांच्यावर दबाव असू शकतो. आता शेवट प्रशासनावर दबाव असल्यानंतर प्रशासन त्या गोष्टीला काही करू शकत नाही. पण मग माझं एकच म्हणणं आहे, समजा का तिथं जे बुवासिंग बाबाची जी तालीम आहे, आज तिथं बरेचसे पैलवान लढत आहे, वरती समाज मंदिर आहे, गोरगरिबांचे तिथं कार्यक्रम होत आहे. आज या गोष्टीला त्या तालमीला शेल ठोकल्यामुळे ते गोरगरिबांचे जे कार्यक्रम होते आज त्यांना 2 रुपये दुसरीकडे देऊन कार्यक्रम करावा लागू राहिले किंवा या पावसामध्ये त्यांचे कार्यक्रम कॅन्सल होत आहे, नाही का. आणि बुवासिंग बाबा खाली तालीम असल्यामुळे पैलवानांच्या आज कुस्ती खेळायचं त्यांचं जे क्रीडा आहे त्याच्यासाठी पण खूप प्रॉब्लेम येतोय, नाही का. तर त्यांनी लवकरात लवकर ती तालीम पण खोलून द्यावा, नाही का. तर ती तालीम खोलून नाही दिली तर आज मंगळवारी आज आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे. शुक्रवारपासून बेमुदत उपोषण केले जाईल आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं काही वाटलं नाही की आरोपींना अटक झाली नाही किंवा ते उद्या तालीम खोलली नाही तर आपण एक रविवार, सोमवारच्या दरम्यान महाराजांना रक्ताने अभिषेक घालणार आहे, एवढं बोलतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.